हालेलुया, प्रीज लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बायबलमधील वचन पाहूया. स्तोत्रसंहिता 28:8. परमेश्वर आपल्या लोकांचं सामर्थ्य आहे. परमेश्वर आपल्या अभिषेक्ताचा तारणदुर्ग आहे. हालेलुया, प्रीज लॉर्ड. आजचे हे सुंदरसं वचन प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी दिलं आहे. आजच्या वचनाचा आपण स्वीकार करूया. हालेलुया, प्रीज लॉर्ड. बायबल सांगते की माझ्या अभिषेक्ताला हात लावू नका, माझ्या अभिषेक्ताला उपद्रव देऊ नका. हालेलुया. जो कोणी परमेश्वराच्या वचनाचा आदर करतो त्याचा आदर परमेश्वर करतो. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त आज आपल्याशी बोलत आहे. या नवीन वर्षामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये त्याचे आशीर्वाद विपुलपणे देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. बायबल सांगते की मनामध्ये योजना करणं मनुष्याच्या हातामध्ये आहे, पण ते सिद्धीस नेणे परमेश्वराकडे आहे. हालेलुया. कारण परमेश्वर प्रत्येकाचं मन ओळखणारा परमेश्वर आहे. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताची दया आपल्यावरती रोजच्या दिवसाला नवीन होते. हालेलुया. बायबलमध्ये आपण पाहतो की गरीब विधवाने त्याच्या मंदिरामध्ये दान केलं. ते दान परमेश्वराने पाहिलं, कारण तिने ते त्याच्या सर्वस्वामधून दिलं होतं आणि ते सर्वश्रेष्ठ दान परमेश्वराला आवडलं. हालेलुया. बायबल सांगते की परमेश्वर प्रत्येकाच्या हाताच्या कृतीप्रमाणे त्याला प्रतिफळ देतो. परमेश्वराला आपली धार्मिकता, नीतिमत्व आणि सात्विकपण आवडतं, कारण परमेश्वर आपल्या कृतीकडे पाहत असतो. हालेलुया. त्या प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला ही सुंदरशी वेळ दिली आहे आणि नवीन वर्ष आपल्या आयुष्याला जोडल्याबद्दल आपण त्याचे आभार मानूया की परमेश्वराची विपुल दया आपल्यावरती आहे आणि आपलं प्रत्येकाचं जीवन त्याने आशीर्वादित केलं आहे. हालेलुया. जो कोणी माझी व माझ्या वचनाची लाज राखतो त्याची लाज परमेश्वर ह्या वर्षामध्ये राखणार आहे. हालेलुया, प्रीज लॉर्ड. आपण प्रार्थना करूया की परमेश्वर आपल्यावरती त्याचे आशीर्वाद देईल. हालेलुया. धन्यवाद येशू प्रभू. प्रत्येकाला तुझ्या आनंदाने शांतीने भरल्याबद्दल धन्यवाद. प्रत्येकाच्या परिवारात तुझे आशीर्वाद दिल्याबद्दल धन्यवाद.